श्री स्वामी समर्थ। आपण प्रत्येक जणच रोजचा दैनंदिन व्यवहार भागवण्यासाठी नोकरी करत असतो, कामधंदा करत असतो, पैसे कमवत असतो। परंतु हा पैसा आपल्याकडे टिकून राहतो का? तर लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहावी यासाठी आपण काय करू शकतो? तर रोज सकाळी आपल्याला देवांची पूजा करायची आहे, संध्याकाळी दिवाबत्ती करायची आहे, धूप दीप अगरबत्ती आपल्या घरात हे रोजच्या रोज झालं पाहिजे, जेणेकरून वातावरण पॉझिटिव्ह राहील। त्यानंतर संध्याकाळी आपल्याला भीमसेनी कापूर सुद्धा अवश्य घरामध्ये जाळायचं आहे। रोज संध्याकाळी रामरक्षा, हनुमान चालीसा, तारक मंत्र, त्याचबरोबरीने लक्ष्मीची स्तोत्र तुमच्या मनाला शांत करतील अशा प्रकारची आपल्याला देवाची गाणी शांत आणि कमी आवाजात लावायची आहेत। त्यानंतर आपल्याला रोजच्या रोज लादी ही खडे मिठानेच पुसायची आहे, जेणेकरून घरातली जी निगेटिव्हिटी असेल ती कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकेल। त्यानंतर आपला जो घराचा मेन उंबरठा आहे त्याला तुम्हाला रोजच्या रोज नाही जमलं तर किमान शनिवारी, अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, गुरुवारी, मंगळवारी उंबरठ्याला हळद आणि गोमूत्राचं लेपन करायचं आहे। उंबरठ्याची रोज पूजा करायची आहे, जेणेकरून तुमच्या घरातली निगेटिव्हिटी कमी होईल। लक्ष्मी टिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे जेही आपण काही पैशाचे व्यवहार करतो ते एकतर उंबरठ्याच्या आत उभं राहून केले पाहिजे किंवा उंबरठ्याच्या बाहेर उभं राहून केले पाहिजे। त्याचबरोबरीने आपल्या घरामध्ये जी काही सिंक असते तिथे आपल्याला कुठल्याच प्रकारची कधीच दिवसभरामध्ये भांडी साठवून ठेवायची नाहीयेत। खरकटी अन्नाची भांडी आपल्याला तिथल्या तिथे आपल्याला रोज धुवायची आहेत। त्याचबरोबरीने आपण महिला किंवा पुरुष आपण जे काही पॉकेट वापरतो त्यामध्ये काही जणांना नोटा दुमडून ठेवायची सवय असते, तर आपल्याला नोट ही कधी सुद्धा व्यवस्थित ठेवायची आहे, ती दुमडून नाही ठेवायची। हे साधे आणि सरळ सोपे उपाय आहेत, परंतु ते अवश्य करून बघा, नक्कीच तुमच्याकडे सुद्धा लक्ष्मी टिकून राहील। स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।